नमस्कार, प्रमिला's रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। तर आज आपल्याला करायचे आहेत ओल्या नारळाच्या दुधाच्या आळूच्या वड्या। त्या खुसखुशीत तर होतातच, पण अशा छान खमंग सुद्धा लागतात। तर त्या वड्या तुम्ही उपवास सोडण्यासाठी करू शकता किंवा कोणी पाहुणे येणार असतील तरी सुद्धा तुम्ही या वड्या करू शकता, प्रवासाला सुद्धा नेऊ शकता। तर त्या वड्या छान तळून घेतल्या की 15 दिवस मस्त टिकतात। तर त्या वड्या करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय आणि त्या कशा करायच्या ते बघण्यासाठी किचन मध्ये जाऊया। आता आपण नारळाच्या दुधातल्या वड्यांसाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। हे बघा, मी ह्या पद्धतीने आळूची पानं घेतलेली आहेत। असा तपकिरी असा काळपट कलरचा देठ आहे त्याला। तर पूर्ण हिरवा देठ असलेला ती पानं नाही घ्यायची, ती जरा खाजरी असतात पानं। एक वाटी भरून चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय। इथे अर्धा नारळ असा ओला नारळ खरवडून घेतलाय। इथे लाल तिखट घेतलंय घरचं, कांदा लसूण खोबरं मिसळलेलं दीड चमचा घेतलंय हे। इथे 2 चमचे तीळ घेतलेत, पांढरे तीळ। इथे ओवा घेतलाय अर्धा चमचा। जिरे घेतलेत अर्धा चमचा। बडीशेप आणि धणे घेतलेत 1 चमचा। इथे गरम मसाला अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घेतले। जिरेपूड आणि धणेपूड 1 चमचा घेतले। इथे कमी तिखट 4 मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर इकडे तिखट मिरच्या घ्यायच्या असल्या तरी तुम्ही घेऊ शकता। इथे 1 चमचा गुळ पावडर घेतले। 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय। चवीनुसार मीठ घेतलंय। इथे 10-15 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलंय। हे 2-3 तुकडे मी 1-2 चमचे पाण्यामध्ये चिंच अशी भिजत ठेवले। हिंग लागेल थोडासा आणि थोडंसं खोबरं आपण बाजूला ठेवलंय। हे ओलं खोबरं ते आपल्याला मसाल्याबरोबर वाटण्यासाठी पाहिजे, साधारण 2 चमचे। तर आता आधी आपण आळूची पानं कापून घेऊया। आता आधी आपण आळूच्या पानाचा देठ कसा काढायचा ते बघूया। हे बघा, असा सुरीने असा अलगद असा काढून घ्यायचा। हे बघा, ही मधली शीर असते ती खूप जाड असते आणि रोल करताना मग चांगला रोल होत नाही, म्हणून ही अशी काढून घ्यायची। हे बघा, ह्या पद्धतीने। आणि ह्या शिरा पण जाड असतील तर ह्या पण थोड्याशा सुरीने अशा अलगद अशा काढून घ्यायच्या। कोवळी पानं असतील तर ह्या काढाव्या लागत नाहीत, आपण त्या थोड्याशा अशा पेलण्याने नंतर लाटून घेणार आहोत। हे बघा, मी चण्याच्या डाळीचं पीठ ह्या मोठ्या भांड्यामध्ये घेतलंय। तांदळाचं पीठ हे आपण 1 चमचा घेतलेलं ह्याच्यामध्ये टाकूया। आता सुक्या वाटण्यासाठी हे बघा, हे भांड घेतलंय मी मिक्सरचं छोटं, त्याच्यामध्ये ओवा घालूया। जिरी, धणे आणि बडीशेप हे चांगलं आपल्याला आता रवाळ वाटून घ्यायचंय। हे बघा, सर्व मी असं रवाळ वाटून घेतलंय। या पिठावरती घालून घेऊया। हे बघा, मी थोडीशी चिंच भिजायला ठेवली होती 2 चमचे पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये ही गुळ पावडर घालूया 1 चमचा आणि हे चांगलं भिजू देऊया थोडा वेळ, आपलं वाटण होईपर्यंत। आता आपण मिरची लसणाचं वाटण करूया, तोपर्यंत आपली चिंच आणि गुळ भिजतोय। ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घेऊया। 4 मिरच्या आहेत कमी तिखट, हे 10-15 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं हे पण घेऊया। आता हे पण चांगलं आपण बारीक वाटून घेऊया। हे बघा, लसूण मिरची आणि आलं ओबडधोबड वाटून घेतलंय। त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं 2 चमचे ते पण घालूया आणि आता आणखी एकदा फिरवून घेऊया। हे बघा, ओलं खोबरं, मिरची, लसूण आणि आलं हे असं छान वाटून घेतलंय। हे आता बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला ओल्या नारळाचं दूध काढायचं। वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं ओलं खोबरं घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचंय आपल्याला। हे बघा, ह्या छोट्या वाटीने मी पाणी घेतलंय। हे साधारण 5-7 चमचे पाणी असेल, एवढं पाणी आधी घेऊया आपण आणि चांगलं बारीक वाटूया हे खोबरं। आता ओलं खोबरं सगळं वाटून झालेलं आहे।
तर ह्या गाळणीवरती घालून घेऊया सगळं आणि चांगलं चमच्याने दाबून ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने हे बघा सगळं खोबरं आता व्यवस्थित मी ह्या चमच्याने दाबून असं नारळाचं दूध काढून घेतलंय। आता हे खोबरं आता परत एकदा आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया। हे बघा एकदा वाटून घेतलेलं खोबरं त्याचं दूध काढून घेतलंय आपण, ते परत मी घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि परत तेवढ्याच वाटीने पाणी घालते ह्याच्यामध्ये। हे बघा दुसऱ्या वेळेला पण हे असं चांगलं खोबरं वाटून घेतलंय। परत एकदा आपण चाळणीवरती घेऊया आणि चांगलं पाणी ह्याचं दाबून काढूया। छान नारळाचं दूध तयार झालंय बघा आता। हे बघा नारळाचं दूध आता काढून झालेलं आहे। मी तिसऱ्यांदा पण थोडंसं पाणी घालून अर्धी वाटी, ह्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलं आणि परत एकदा खोबरं सगळं बारीक वाटून पाणी काढून घेतलंय। बघा हे असं खाली खोबरं राहिलेलं आहे। तर तुम्ही हे खोबरं तिखट मिरची तोंडी लावण्यासाठी आपण बनवतो ना त्याच्यामध्ये वापरलं ना तरी सुद्धा चालेल, किंवा मग हे झाडाच्या बुंद्याची टाकायचं खत म्हणून याचा छान उपयोग होतो। ही चिंच भिजायला घातली होती त्याच्यातच गुळ पण टाकून घेतलेला, गुळ पावडर। आता ती आपण चांगल्या हाताने चुरून घेऊया आणि याचं पाणी काढून घेऊया। बघा चिंच गुळाचा असा दाटसर कोळ तयार झालेला आहे। हा साधारण चमचा 1.5 चमचा झालेला आहे। आपल्याला आता हे नारळाचं दूध वापरायचंय ना, म्हणून हे मी थोडंसंच पाण्यामध्ये चिंच आणि गुळ भिजवून घेतलेलं। आता हे चिंच गुळाचं हे कोळ आपण टाकून घेऊया। हा वाटलेला सगळा मसाला घालून घेऊया। ह्याच्यामध्ये खोबरं, मिरची, आलं आणि लसूण हे वाटलेलं आहे। हे लाल तिखट 1.5 चमचा हे पण घालूया। लाल तिखटामुळे छान वडी कुरकुरीत होते। जिरे आणि धणे ह्याची पावडर ही पण घालूया। गरम मसाला आणि हळद हे पण घालूया। तीळ घालूया आणि चवीनुसार मीठ। हा थोडासा हिंग घालूया, अगदी थोडासा घेतलाय। आणि हे बघा ही अर्धा चमचा भाजलेली खसखस आहे ती पण घालूया। आता हे नारळाचं जे आपण दूध काढलंय ते चांगलं हलवून घेऊया आणि ह्या दुधामध्ये आता पीठ भिजवायचंय। जितकं लागेल तितकंच आपल्याला वापरायचंय। आपण हातानेच हे आता पीठ मिक्स करायचंय। खूप पण पातळ नाही करायचं आणि खूप पण घट्ट नाही, असं मध्यमच असं पीठ सैलसर असं चांगलं करून घ्यायचंय। बघा ह्या पद्धतीने मी पीठ सगळं आता करून घेतलेलं आहे। खूप पण पातळ नाही करायचं आणि खूप पण घट्ट नाही करायचं। आपल्याला वडीचे रोल उकडवून घ्यायचे चांगले, त्याच्यासाठी मी ही कढई ठेवली, त्याच्यामध्ये एक छोटा तांब्या भरून पाणी घातलेलं आहे। आता हे छोटी लिंबाची फोड ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे ही कढई जास्त काळी होणार नाही। आणि अशी चाळण घेतली मी, ह्याला पण तेल लावून घेतलंय। आता पाणी गरम होतोय तोपर्यंत आपण वड्याचे रोल तयार करूया। हे बघा आता वड्याचे रोल करायचे आपल्याला। आपण असं पान ठेवून घेऊया, असं उलट ठेवायचं पान। हे बघा ही सरळ बाजू आहे आणि ही शिरांची उलटी बाजू आहे, हे असं ठेवायचं पान। ही शिरांची बाजू अशी वरती करायची आणि थोडं थोडं आता पीठ घेऊन आपण चांगलं असं पसरवून लावून घ्यायचं। बघा सगळ्या पानाला आता पीठ लावून झालंय। आता दुसरं पान पण उलटच ठेवायचंय आपल्याला, ह्या पद्धतीने ठेवायचंय बघा। आणि ह्या पण पानाला पूर्ण असं पीठ लावून घ्यायचं।
एकसारखं लावायचं सगळीकडे. आता तिसरं पान आपण घेऊया. ते आता असं ठेवून घेऊया. हे बघा. आणि ह्याला पण चांगलं पीठ लावून घेऊया. हे बघा तिसरं पण पान आपलं पीठ लावून झालेलं आहे. आता हे चौथं पान घेतलेलं आहे. ह्याचं टोक ह्या बाजूला आता करूया आणि ह्याला पण आता पीठ लावून घेऊया. आता हे पाचवं पान पण असं लावून घेऊया. ह्या पानाचं टोक ह्या बाजूला करूया आता आणि चांगलं पीठ लावून घेऊया. आता सगळ्या पानांना पीठ चांगलं लावून झालेलं आहे. आता आपण दुमडून घेऊया. हे बघा असं एक साईडने असं थोडंसं दुमडायचं आणि ह्या साईडनी पण असं थोडंसं असं दुमडून घ्यायचं आणि घट्ट रोल तयार करायचे आपल्याला, म्हणजे तळताना वडी सुटत नाही तेलामध्ये. हे बघा ह्या पद्धतीने असं हा सगळा रोल आपण करून घेऊया. हे बघा असा. आता इकडे आणि या बाजूला दोन्ही साईडला आपण थोडं थोडं पीठ लावून घेऊया. हे बघा असं. असं छान पीठ लावून घ्यायचं वडीला. हे बघा पाणी आता चांगलं उकळलेलं आहे. हे तेल लावलेली चाळण त्याच्यावरती ठेवूया आणि हे वड्यांचे रोल त्याच्यावरती असे चाळणीवरती मांडून घेऊया. आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण घालायचंय. चाळणीमध्ये आता दोन्ही पण रोल मांडून झालेत आपले. त्याच्यावरती आता झाकण घालूया आणि आता छान 20 मिनिटं आपल्याला उकडवून घ्यायचे. हे बघा छान शिजलेले आहेत वड्या. पानांचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि पीठ हाताला चिकटत नाहीये. हे बघा. आता गॅस बंद करूया आणि ह्या वड्या आता 20 मिनिटं आता थंड होण्यासाठी ठेवून देऊया. हे बघा दोन्ही पण रोल चांगले थंड झालेले. आता आपण कापून घेऊया. हे बघा अशा बारीक बारीकच वड्या कापायच्या, खूप जाड पण नाही कापायच्या. आता सगळ्या वड्या कापून झाल्यात. हे बघा ह्या पद्धतीने मी कापून घेतल्यात. खूप पण पातळ नाही किंवा खूप पण जाड नाहीत कापल्या. आता आपण ह्या वड्या सगळ्या तळून घेऊ. हे बघा वड्या तळण्यासाठी बिडाच्या तव्यामध्ये मी तेल घालून घेतलंय. अगदी आवश्यकतेनुसारच घ्यायचं तेल, कारण वड्या तळताना तेल लाल होतं ना. खूप जास्त नाही घ्यायचं तेल. आपल्याला 2-2, 3-3च वड्या तळून घ्यायच्यात. आता वड्या थंड झाल्यात, आपण कापून घेऊया आधी. तोपर्यंत तेल चांगलं गरम होतंय. बघा चांगलं तेल गरम झालेलं आहे. थोडासा मध्यम करायचा गॅस आणि मग वड्या तळायच्या, म्हणजे आतपर्यंत छान कुरकुरीत तळल्या जातात. आपण अशा घालून घेऊया तेलामध्ये. बघा थोड्या थोड्या करूनच तळायच्या. हे बघा मस्त वडी तळले. अशीच तळून घ्यायची सोनेरी कलरवरती. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. किती मस्त झाले आहेत, खुसखुशीत अशा. हे बघा हे बघा. आता आपल्या नारळाच्या दुधातल्या आळूच्या वड्या करून तयार झालेल्या आहेत. आपण नेहमी आळूच्या वड्या करतच असतो, पण ह्या अगदी वेगळ्या आहेत नारळाच्या दुधातल्या. चवीला तर त्या खूप छान लागतातच, पण तोंडात टाकता क्षणी विरघळतात आणि खायला अगदी भारी लागतात ह्या. तर तुम्ही पण आता अशाच नारळाच्या दुधातल्या आळूच्या वड्या करून बघायच्यात. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर मी टाकलेली नवीन रेसिपी तुम्हाला लगेचच बघता येईल.